सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. हात रिकामे असले तरी मन खचलेलं नव्हतं, कारण आशा होती उभारीची. कोविडच्या काळात कोल्हापूरमधील अनेक छोटे फेरीवाले, विक्रेते अडचणीत सापडले. व्यवसाय थांबले. रोजीरोटीचा प्रश्न उभा राहिला. पण केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री स्वनिधी योजनेनं त्यांच्या संघर्षाला दिला नवसंजीवनीचा स्पर्श. या योजनेतून सुशांत कापसे, समीर बागवान यांसारख्या हजारो विक्रेत्यांना विनातारण कमी व्याजदरात मिळालेले कर्ज त्यांच्या नव्या सुरुवातीचं कारण ठरलं. आज हेच फेरीवाले पुन्हा आत्मविश्वासानं आपल्या पायावर उभे आहेत, स्वावलंबनाचं आणि सन्मानाचं प्रतीक बने. कोल्हापूरच्या या मेहनती विक्रेत्यांची वास्तविकता यशाची कहाणी आजच्या भागात. शहरी भागातल्या विक्रेत्यांना खेळतं भांडवल कमी व्याजदरात राष्ट्रीयीकृत बँकांकडून उपलब्ध करून देणं आणि विक्रेत्यांना डिजिटल आर्थिक व्यवहारांसाठी प्रोत्साहित करणं हा पंतप्रधान स्वनिधी योजनेचा उद्देश आहे. 60% इतक्या कमी व्याजदरानं विनातारण राष्ट्रीयीकृत बँका सहज कर्ज देतात. संबंधित नगरपालिका किंवा महानगरपालिकेकडे फेरीवाल्या विक्रेत्याची नोंद असेल तर कर्ज प्रक्रियेला बँकेतून मान्यता मिळून 3 टप्प्यात कर्ज वितरण होतं. कोल्हापूरचे फळ विक्रेता सुशांत कापसे यांना प्रथम 10,000 रुपयांचं कर्ज मिळालं. हे कर्ज वेळेपूर्वी परतफेड केल्यानं त्यांना व्याजदरही कमी लागला. त्यानंतर कोविड काळातही या योजनेमुळे त्यांना मोठा आर्थिक हातभार लाभला. पूर्ण परिस्थिती लॉकडाऊनच्या वेळी खराब होती. त्यावेळेस पडत्या वेळेस सरकारनं अनुदान दिल्यामुळे व्यवसाय टिकवू शकलो. सरकारनं जे ते 10,000 रुपये अनुदान दिले गोरगरीब लोकांसाठी व्यवसाय करण्यासाठी, त्या व्यवसायाचं त्या 10,000 म्हणजे आमच्यासाठी फार मोठी गोष्ट आहे. दुसरी गोष्ट, भांडवलासाठी खाजगी सण असू दे, सीझन असू दे, खाजगी सावकारांच्याकडे जाणं भाग पडत होतं. त्याला वरून व्याज द्यायला लागत होतं. राबायचं किती आणि मिळवायचं किती, गोरगरीब लोकांच्या हातात काही राहत नव्हतं. ते सरकारने जे अनुदान दिलं त्या ह्याच्यात माणूस व्यवसाय उभा करू शकत आहे. कोल्हापूरच्या शाहूपुरीमध्ये कांदा बटाटा विक्री व्यवसाय करणारे समीर बागवान यांनीही प्रधानमंत्री स्वनिधी योजनेचा लाभ घेतला. 3 टप्प्यात त्यांना कर्ज मिळालं आणि त्या कर्जाच्या हप्त्याची त्यांनी वेळेत परतफेड सुद्धा केली. जे आम्हाला लोन मिळालं आहे त्याबद्दल बँकेने आमच्याकडनं काही तारण घेतलेले नाही आणि बँकेतर्फे आम्हाला QR कोड बी मिळालेला आहे. त्या QR कोडचं आम्हाला काही हे झालेलं नाही. आम्हाला म्हणजे पैसे आम्हाला काही त्रास झालेला नाही, तारण बिरण काही नाही. सुरुवातीला आपल्याला 10,000 रुपये मिळाले. त्याला 1 वर्षाचा कालावधी होता, त्या 1 वर्षात आपण फेडले. त्यानंतर आपल्याला 20,000 रुपये मिळाले, त्याला बी 1.5 वर्ष कालावधी, ते बी आपण फेडले. आता 50चा आपला लोन चालू आहे. कोल्हापूरप्रमाणेच इचलकरंजी, कागल, हातकणंगले, शिरोळ, आजरा, गडहिंग्लज अशा शहरी भागातल्या 13,000 पेक्षा जास्त लाभार्थ्यांनी प्रधानमंत्री स्वनिधी योजनेचा लाभ घेतला आहे. केंद्र शासनाच्या योजनांचं यश या विक्रेत्यांनी त्यांच्या व्यवसायात घेतलेली उभारी यातून प्रतिबिंबित होतं. दूरदर्शन बातम्यांसाठी चंद्रकांत कबाडे, कोल्हापूर.